उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार, नगरसेवक फोडता फोडता एकनाथ शिंदे चक्क हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. पण ठाकरेंची शिवसेना काय अजून संपली नाही. कारण ठाकरेंच्या एका आवाजात मुंबईत भर पावसात हिंदूंनी तुफान गर्दी केली आणि उभ्या महाराष्ट्राचं वातावरण फिरलं. हे सगळं बघून बेडवर पडलेले एकनाथ शिंदे अचानक उठले आणि कामाला लागले. तिकडं भाजप नेत्यांच्या पोटात गोळे आले असतील. पाऊस नसताना फडणवीसांच्या सभेला एवढी गर्दी होत नाही, पण उद्धव ठाकरेंसाठी हिंदूंनी भर पावसात गर्दी केलेली तिकडं फडणवीसांना उचक्या लागल्या असतील. महाराष्ट्रात वातावरण फिरलंय. शिवसेनेचे दिवस पुन्हा फिरून येत आहे. उद्धव ठाकरे योग्य मार्गावर आहेत, सिद्ध झालं. आता ईव्हीएमच्या मुख्यमंत्र्यांचं काही खरं नाही. आपण सर्वांनी पाहिलं, आपण टेलिव्हिजनच्या मार्फत पाहिलं काय वातावरण होतं मुंबईतनं. उद्धव साहेबांच्या या एका हाकेने उभ्या हिंदुस्थानचं वातावरण पलटलेलं आहे. मी सांगेन महाराष्ट्राचं पलटलं, पण उभ्या हिंदुस्थानचं वातावरण पलटलेलं आहे. कारण योग्य वेळेत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ही साथ घातली. हिंदू हा भोळा आहे, हिंदू हा भाबडा आहे, पण हिंदू हा मूर्ख नाही. जी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी याची देही याची डोळा पाहिली त्या स्टेजवर उद्धव साहेबांच्या अगदी मागेच मी सुद्धा होतो. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, जे वातावरण भारलेलं होतं, जे वातावरण एक वेगळीच एनर्जी होती, एक वेगळीच ऊर्जा त्या वातावरणामध्ये होती. आणि ज्या प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सुरुवात केली, ज्या प्रकारे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ज्या प्रकारे समोरून जो प्रतिसाद आला, म्हणजे तो क्षण अंगावर शहारा आणणारा क्षण होता. उभ्या हिंदुस्थानचं वातावरण बदलण्याची ताकद शिवसेनेच्या पक्षप्रमुखांमध्ये आहे. आणि हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुमच्या कमेंट्स येत आहेत, नार्वेकर कुठे होते, जे काही असेल ते नार्वेकर कुठे होते मला माहित नाही, पण आज महाराष्ट्रभर शिवसेना होती हे मात्र नक्की. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी साथ घातली. उभ्या मुंबईतला शिवसैनिक आज भर पावसात कसलीही तमा न बाळगता भर पावसात शिवसैनिक एकवटला. शिवसैनिक रस्त्यावर उतरला, भिजला, पण तरी सुद्धा त्या थंडीमध्ये, त्या भर पावसामध्ये शिवसैनिक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा तो शब्द ऐकण्यासाठी उभा होता. काय म्हणतात पहा ना, शिवसेनेचे पक्षप्रमुख काय म्हणाले बघा. शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जाग केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. परवाच बोललोय, अब हिंदू माफ नाही करेगा. अब हिंदू माफ नहीं करेगा, ही ओळ अतिशय महत्वाची आहे. अब हिंदू माफ नहीं करेगा. शिवसेनेचं हिंदुत्व मारणा बाटणा काटणा शिकवत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व मंदिरातल्या चोऱ्या शिकवत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व आपण ज्यांना आपला आदर्श मानतो त्या प्रभू श्रीरामांच्याच मंदिरातल्या दानपेट्यांमध्ये डल्ले मारायचं शिकवत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व देश विकायला शिकवत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व तरुणांची माती भडकवायचं शिकवत नाही. आज राम मंदिर अयोध्येमध्ये आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे, पण आवाज उठतोय तो मुंबईतनं, देशाच्या आर्थिक राजधानीतनं. आणि मुंबईतनं ज्या वेळेस आवाज उठतो तो आवाज बुलंदच होतो, ही लक्षात घ्या. आज भर पावसामध्ये मी स्वतः रेल्वेने प्रवास केला. अजूनही माझं शर्ट भिजलेलं आहे, अजूनही पॅन्ट खाली भिजलेली आहे. गरज आहे, आज ही काळाची गरज आहे. शिवसेना वाचणं ही काळाची गरज आहे. जर शिवसेना आज वाचली तर भविष्यात तुमच्या आमच्या पिढ्या सुरक्षित राहतील, नाही तर काहीच खरं नाही. हे लक्षात घ्या. आज वातावरण फिरलं हे मात्र निश्चित आहे. मुंबईचं नाही तर उभ्या महाराष्ट्राचं वातावरण फिरलं. आज पोटात गोळे येतील. आज देवेंद्र फडणवीस रात्री शांत झोपू शकत नाही. तिकडे दिल्लीच्या दरबारामध्ये, दिल्लीच्या त्या काय म्हणावं आता, मला ते शब्द खरंच ते काढायचे नाहीयेत, पण दिल्ली सुद्धा आज हादरवलेली आहे. आज दिल्लीच्या दरवाज्यावर दस्तक दिलेली आहे मुंबईने. हादरवतंय, मुंबईतनं वादळ येतंय आणि शिवसेनेचं वादळ येतंय. पुन्हा प्रयत्न होतील शिवसेनेला फोडण्याचे, पुन्हा प्रयत्न होतील शिवसेनेला
आमदार फोडा, खासदार फोडा, खासदार तर झाले फोडून, आता आमदार फोडण्यासाठी, नगरसेवक फोडण्यासाठी, कारण शिवसेना जितकी कमजोर होईल तितका दिल्लीश्वरांचा मार्ग मोकळा होईल, हे लक्षात घ्या. हे पण आज पुन्हा सांगतो, वातावरण फिरलं, शिवसेनेचे दिवस पुन्हा फिरून येत आहेत, शिवसेना पुन्हा भक्कम होते, शिवसेना योग्य मार्गावर आहे, शिवसेनेला सूर गवसलेला आहे. आणि आता कसं ह्या गद्दारांसकट या भारतीय जनता पक्षाला नामोहरण करायचं, प्रभू श्रीरामांचा वापर केला गेला, प्रभू श्रीरामांच्या पैशाचा वापर केला गेला आणि आमदार खासदार फोडलेले आहेत. तुम्हाला आठवायला हवं, ज्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं निर्माण कार्य होतं त्यावेळेस गल्ले घेऊन फिरत होते, तुम्हाला पावत्या फाडत होते, जबरदस्तीने पैसा वसूल केला जात होता, पण त्याचा कुठेही हिशोब नाही. काँग्रेसचा हिशोब मागता 70 वर्षांचा, तुमच्या 12 वर्षात देश विकला गेला त्याचा हिशोब पहिला ठेवा. तेही सोडा, तुमच्या प्रभू श्रीरामांच्या त्या कार्यासाठी घेतलेल्या पैशाचा हिशोब पहिला ठेवा. हे माझं आता सांगणं आहे. मी पुनश्च सांगतो, आज शिवसेना अडचणीत आहे, होय अडचणीत आहे, पण शिवसेना संपलेली नाही, शिवसेना संपणार नाही. या शिवसेनेला अडचणीतून बाहेर काढायचंय, तुम्हा आम्हाला उतरावं लागेल. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी योग्य दिशेने पाऊल टाकलेलं आहे, अतिशय योग्य दिशेने, आणि योग्य राजकारणामध्ये वेळ साधणं हे फार गरजेचं असतं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी योग्य वेळ साधलेली आहे आणि योग्य वेळेस भारतीय जनता पक्षावर घाव घातलेला आहे, त्यांच्या चोरीवर घाव घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाची ही चोरी जगासमोर आणणं फार गरजेचं होतं. या सगळ्यावर जर चर्चा घडणार नाही, या सगळ्यावर जर वातावरण तयार होणार नाही, तर मग कशावर होणार? ज्या गोष्टींवर तुम्ही निवडणुका जिंकता, ज्या गोष्टींवर तुम्ही लोकांना गुमराह करता, करोडो करोडो हिंदूंचा पैसा तुम्ही खाता, प्रभू श्रीरामांना सुद्धा सोडत नाहीत. जणू काही प्रभू श्रीरामांचं मंदिर यांनी पंतप्रधान आवास योजनेत बनवलंय की काय, अशा प्रकारे ह्यांच्या जाहिराती होतात. प्रभू श्रीरामांचा बोट धरून नरेंद्र मोदी त्यांना चालवताना दिसतात. हे कुठल्या हिंदुत्वाकडे आपण चाललोय? आपलं हिंदुत्व खरंच हे असं हिंदुत्व नाही, आणि हिंदुत्व बदनाम होतंय, हिंदुत्व बदनाम होतंय. माफ करा, पण हे घडतंय. पण आजचं आंदोलन शिवसेनेने योग्य वेळेत केलं, योग्य ठिकाणी केलं, योग्य विषय घेऊन केलं, आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रातून देशाचं वातावरण चेतवलं. देशभरामध्ये त्यांनी एक आता याला मी काय शब्द वापरू मला माहित नाही, पण देशभरामध्ये त्यांनी एक स्फुल्लिंग पेटवलं, ज्या स्फुल्लिंगाची धग आता दिल्लीपर्यंत जाईल आणि तिथे ठिणग्या उडतील. दिल्लीश्वरांना कळालं महाराष्ट्र, मुंबई आणि ठाकरे काय आहेत ते. या प्रभू रामाचं नाव घ्या, शिवरायाचं नाव बोला, हर हर महादेव. आणि आता जाग आले ती जाग जाऊ देऊ नका, झोपू नका, जागे राहा. आणि जोपर्यंत या सगळ्या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लावला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.